पुढची बातमी सिडकोतून। सिडकोनं एक अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललंय। नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील 3000 कोटी मूल्य असलेले मोकळे प्लॉट सिडकोनं पुन्हा आपल्या ताब्यात घेतलेत। विविध सामाजिक उपक्रमासाठी सिडकोनं हे प्लॉट संस्थांना वितरित केले होते। मात्र 30 ते 40 वर्षांपासून प्लॉट मिळूनही याचे पैसे संबंधित संस्थांनी भरले नव्हते। याबाबत सिडकोनं वारंवार पत्रव्यवहार केला होता। मात्र यानंतरही प्लॉटचे पैसे न भरल्यामुळे अखेर सिडकोनं कारवाई करत 16 प्लॉट ताब्यात घेतले। आता या प्लॉटसाठी पुन्हा टेंडर काढण्यात येणार आहे। नवी मुंबई आणि पनवेलबाबतची ही मोठी बातमी आहे। 3000 कोटी रुपयांचे हे प्लॉट ताब्यात घेतलेत आणि त्यासाठी आता पुन्हा नव्यानं टेंडर काढण्यात आलेली आहेत। संस्थांनी पैसे भरले नाहीत। या संस्थांचा फॉलोअप घेण्यात आला सिडकोकडून, मात्र त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर हे पाऊल उचलण्यात आलंय। आपल्याबरोबर या ठिकाणी जॉईंट एमडी आहेत गणेश देशमुख सर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, अखेर ही तुम्ही कारवाई केलेली आहे? बरेच भूखंड बऱ्याच संस्थांनी, नागरिकांनी, संबंधित कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजनी यांनी त्या घेतल्या, परचेस केले, लिव्हनला ॲग्रीमेंट टू लायसन्स केलेलं आहे आणि मग त्यामध्ये जे विहित मुदतीत बांधकाम करणं आवश्यक आहे ते बांधकाम केलेलं नाही। असे आम्ही 16 भूखंड काल ताब्यात घेतलेले आहेत आणि त्याचे ऑक्शनसुद्धा काढलेलं आहे। आज वर्तमानपत्रात जाहिरात आली आहे। सर, हे जे भूखंड आपण ताब्यात घेतले साधारण एकरमध्ये जर बोलायला गेलं तर किती एकर आहेत, याचे मार्केट व्हॅल्यू काय आहे आणि पुढे आपण याचा काय उपयोग करणार आहात? हे भूखंड साधारणपणे याची एकंदरीत जर बेरीज केली तर ही 72,000 स्क्वेअर मीटर एवढ्या आकाराचे टोटल भूखंड होतील आणि मार्केट व्हॅल्यू साधारणपणे 2.5 ते 3,000 कोटी या भूखंडाची किंमत होती। आता आम्ही पुढची स्टेप म्हणजे ज्या प्रयोजनासाठी हे भूखंड आहेत त्या प्रयोजनासाठी ते ऑक्शन केलेले आहेत। त्यामध्ये काही बॉईज हॉस्टेल आहेत, काही हॉस्पिटल प्लॉट आहे, काही ठिकाणी लायब्ररीची जागा आहे, कुठं निवासी स्वरूपात बांधकाम करणं अपेक्षित आहे। याच प्रयोजनासाठी याचा वापर केला जाईल। नक्कीच पाहतो की आपण या ठिकाणी सिडकोने जवळपास 3000 करोडपर्यंतचे भूखंड आपल्या ताब्यात घेतले आहेत आणि आज त्या संदर्भातली टेंडर सुद्धा काढण्यात येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।